तो हे बाळूमामाचं मंदिर आणि हे संत श्रेष्ठ श्री बाळूमामा. सो गाईज फायनली आपल्याला बाळूमामांच्या मेंढरांचं दर्शन झालेलं आहे. सो हे गाईज गुड मॉर्निंग. मी निलेश पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आपल्या यूट्यूब चॅनल निलेश बांबेडकर ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर. सो आत्ता वाजले सकाळचे 11, 11:15 आणि मी आहे नालासोपारा वेस्टला. नालासोपारा वेस्टला म्हणजेच आपलं जे गणपतीचं भूमिगत मंदिर आहे नालासोपारा आणि वसईच्या मध्ये, त्याच्यापूर्वी आपण जो ब्लॉग केला होता त्याच मंदिराच्या इथे मी आता चाललो आहे. आणि तिथे जाण्याचं कारण म्हणजे आज आपण बघणार आहोत बाळूमामाची मेंढरं. मी खूप ऐकून आहे बाळूमामाचे मेंढरं फार कमी लोकांना त्याचं दर्शन होतं, त्यांचा आशीर्वाद घेणं खूप चांगलं असतं वगैरे. सो तेच आज मी अनुभवण्यासाठी चाललो आहे. आपल्या इथे जे गणपतीचं भूमिगत मंदिर आहे वाघोलीला, तिथे चाललो आहे. सो चला जाऊन बघूया आपण ह्या बाळूमामाच्या मेंढरांचं दर्शन घेऊया. माझ्यासोबत तुम्ही पण दर्शन घ्याल आणि तुम्हालासुद्धा हा एक्सपिरियन्स म्हणजे मला जसा पहिल्यांदा एक्सपिरियन्स बघायला मिळतो तसं तुम्हाला पण मिळेल. सो लेट्स गो. सो हा आपला रस्ता आहे गणपती मंदिराकडे जाणारा वाघोलीवरून. मी याचं लाईव्ह लोकेशन वगैरे देईनच आणि याच्यापूर्वी पण आपण व्लॉग बनवला आहे गणपती मंदिराचा, त्याचा पण मी म्हणजे लिंक टाकेन. सो तुम्हाला एक रोडची कसा रोड आहे तुम्हाला आयडिया येईलच. खूप शांतता आहे, हा आतला गावातला रस्ता असल्यामुळे. सो चला जाऊन घेऊया आपण दर्शन बाळूमामाच्या मेंढरांचं. इथे आल्यानंतर तुम्हाला वाघेश्वरी देवीचं मंदिर पण वाटेल रस्त्यात आणि ते आता बंद आहे. आणि त्याच्या बाजूलाच सुंदर असा तलाव आहे, तळ आहे, बघू शकता तुम्ही, सुंदर असं. आणि या तळ्यात मासे पण खूप सारे आहेत. सो मस्त असा हा परिसर आहे. चला आता आपण जाऊया. इथून पुढे आपल्याला राईट मारायचं आहे आणि मग सरळ रस्ता तिकडे जातो. सो आता आपण गाडी पार्क केली आणि इथून आपण चाललो आहे आतमध्ये गणपती मंदिराजवळ, जिथे आपल्याला ती बाळूमामाची मेंढरं बघायला मिळणार आहेत. सो आता गाईज हे भूमिगत गणपती मंदिर वाघोलीचं आपलं. आणि समोर या गेटमधून आलो, समोरच आता आपण पोचतो आहे बाळूमामाच्या मेंढरांजवळ. मी फर्स्ट टाईम हा एक्सपिरियन्स घेतो आहे आणि ही आहेत बाळूमामाची मेंढरं. खूप जवळून मी पहिल्यांदा बघतो आहे. बघू शकता तुम्ही. सो गाईज फायनली आपल्याला बाळूमामांच्या मेंढरांचं दर्शन झालेलं आहे. आणि आता सध्या तरी इथे 3 आहेत. आता वृषाली म्हणत होती की मोस्ट ऑफ त्यांचा पूर्ण कळप येतो, त्यांच्यावर तर त्यांची काही माणसं वगैरे असतात. तर त्याबद्दल तर मला कल्पना नाही आहे, पण आय थिंक कदाचित ही 3च मेंढरं मग त्यांनी इथे आणली असतील. सो असं काहीतरी असावं. सो मी आता जर जयवंत काका भेटले तिकडे आपल्या बाळूमामा मंदिरात तर आपण बघूयाच. आता आपण इथून बाळूमामा मंदिरात पण जाऊया, जे शनी मंदिरच्या बाजूलाच आहे पुढे वाघोलीला. सो तिथे पण आपण जाऊन येऊयाच. सो चला. सो हा असा इथला एकंदरीत परिसर आहे गणपती मंदिराच्या बाजूला, जसं शनी मंदिरच्या इथे आसपास आहे. सो इथे बरेच सारे झोपाळे वगैरे आहेत, तुम्ही इथे बसून फॅमिलीसोबत आनंद घेऊ शकता. इथे हॉल पण आहे, तसं मी म्हटलं अप्पा फुलोरे हॉल, तुम्ही इथे तुमचा काही पर्सनल कार्यक्रम करू शकता. आणि सगळे डेकोरेशन वगैरे केलेलं आहे. ते शंकराचं मंदिर आहे. आणि हा एंट्रन्स होता गेट, जो आता सेम एक्झिट गेट पण आहे. सो आता इथून आपण बाहेर जाऊन शनी मंदिर आणि आपल्या बाळूमामाच्या मंदिरात पण जाऊया. सो हे आपलं शनी मंदिर वाघोलीचं आणि त्याच्या समोरच आहे बाळूमामाचं मंदिर. आता आपण तिथे दर्शन केलं जाऊया दोन्ही मंदिरांमध्ये.
याच्यापूर्वी पण आपण ब्लॉग बनवलेला आहे, 1 का 2 ब्लॉग इथले आपले झालेले आहेत. पण आज आपण बाळूमामाच्या मेंढरांच्या निमित्ताने इथे दर्शन घ्यायला. हे आहे शनी मंदिर. आणि हे आहे आपलं शनिदेवाचं मंदिर वाघोलीचं, आणि याच्या एक्झॅक्टली समोर आहे बाळूमामाचं मंदिर. सो चला शनिदेवाचं दर्शन घेऊया आणि आशीर्वाद घेऊया. शनी मंदिरात आल्यानंतर तुम्हाला इथे खूप साऱ्या अशा वास्तू बघायला मिळते. जसं हे आहे मणिभवन, जे आपल्याला कोकणातल्या घराची फिलिंग देतं. सेम टू सेम चिऱ्यांचं संपूर्ण मंदिर आहे, घर आहे. पहिल्यांदा इथे म्हणजे आपण काय म्हणतात ध्यानाला वगैरे बसू शकतो असं काही गोष्टी होत्या. पण आता इथे तिथलेच ट्रस्टी वगैरे राहतात. आता नंतर इथल्या खूप साऱ्या भिंतींवर वारली पेंटिंग वगैरे केलेली आहे. जसे इथे जय शनेश्वर, नंतर इथे वारली पेंटिंग वगैरे आहे. आणि त्यासमोर खूप सारे स्टॉल्स आहेत खाण्याचे वगैरे, आणि प्लस इथे गार्डन वगैरे आहे, सोपाळा गार्डन वगैरे. सो हे आहे शनी मंदिराच्या समोर बाळूमामाचं मंदिर. सो चला जाऊया, दर्शन घेऊया बाळूमामाचं. इथे तुम्हाला प्रसाद वगैरे भेटेल. आणि हे आहे बाळूमामाचं मंदिर. सो हे आहे बाळूमामाचं मंदिर, आणि हे संत श्रेष्ठ श्री बाळूमामा. नालासोपारा वेस्ट वाघोलीमधलं हे बाळूमामांचं मंदिर. ते विठ्ठल रखुमाई, इथे बाळूमामा त्यांची स्मृती. गाईज मला माहीत नव्हतं हे कोण आहेत, तर हे आहेत मोळे महाराज, म्हणजेच बाळूमामांचे गुरु. सो या दोन्ही मूर्त्या आपल्याला इथे बघायला मिळतात, बाळूमामा आणि बाळूमामांचे गुरु श्री मोळे महाराज. सो गाईज माझ्या मागे बघू शकता हा फोटो या मंदिराजवळचा बाळूमामा आणि त्यांच्यासोबत मेंढरांचा फोटो. सो तेच आता आपण त्या मेंढरांचं दर्शन घेतलं आत्ता जस्ट एक थोड्या वेळापूर्वी. आणि खूप हा ब्लॉग आताच मी ते एंड करतो आहे. या ब्लॉगमध्ये आपण बाळूमामांची मेंढरं बघितली, मी पहिल्यांदा अनुभव घेतला आणि त्यांचं दर्शन घेतलं. आय होप तुम्हालासुद्धा दर्शन झालं असेल आणि आशीर्वादसुद्धा घेतला असेल आपण. सो हा ब्लॉग कुठल्याही कारणास्तव आवडला असेल, बाळूमामाचे तुम्ही बघता असाल तर नक्की या मंदिराला व्हिजिट करा. आणि इथे येऊन तुम्ही बाळूमामाच्या त्या मेंढरांचं दर्शन घेऊ शकता. इथल्या दोन्ही लोकेशनचं मी तुम्हाला, इथल्या दोन्ही गोष्टी म्हणजे या मंदिरांचं लोकेशन मी तुम्हाला टाकतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. नक्की येऊन व्हिजिट करा. आणि ती मेंढरं तुम्हाला कधीपर्यंत बघायला मिळतील ते सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी मेन्शन करेन. सो चला तर, जय बाळूमामा. चला.